8 दिवसांपासून बेस्सा संप सुरू आणि ज्याच्यावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू। आताचे एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे मंत्रालयात चर्चेची तिसरी फेरी सुरू झाली आहे। शशांक राव यांना तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा मंत्रालयात बोलवण्यात आलेलं आहे। बैठकीमधून संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि एकूणच हालचालींना वेग आलाय असं म्हणायला हरकत नाही। आपण बघतोय बेस्सा संपाचा 8वा दिवस आहे। हायकोर्टात आज दुपारी सुनावणी होते। काही वेळापूर्वीच आपण बघितलं तर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये एक बैठक झाली, त्यानंतर पुन्हा एकदा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक बैठक होती। पण आता जे अपडेट मिळते त्यानुसार पुन्हा एकदा शशांक राव हे देखील पुन्हा एकदा त्यांना बोलवण्यात आले, त्यामुळे तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र सध्या मंत्रालयात सुरू आहे। प्रयागराज येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे। पहिल्या शाही स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांनी तिथे गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या सगळ्या तटावर तैनात करण्यात आले। पहाटे 6 पासूनच स्नानाला सुरुवात झाली आहे। दुपारी 4 पर्यंत पहिला शाही स्नानाचा सोहळा इथे पार पडेल। लाखोंच्या संख्येने देशभरातून संत त्याचबरोबर भाविक या मेळ्याला हजर राहत असतात। तामिळनाडूमध्ये पोंगल साजरा होतो आणि जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ देखील तिकडे खेळला जातो। वळूंना काबूत आणण्याचा हा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तिथे नागरिक उपस्थित असतात। हजारो वर्षांची परंपरा या खेळाला आहे। बैलांबरोबर त्याच्या वाशिंडाला धरून 60 सेकंदापर्यंत पळणं असं या शर्यतीचं स्वरूप आहे। तर मुंबईमध्ये उगवत्या सूर्याला वंदन करत धारावी परिसरातल्या हजारो नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला। पोंगल उत्सवात तमिळ भगिनींसह मोठ्या प्रमाणात मराठी भगिनी देखील त्यात सहभागी झाल्या होत्या। पहाटेच्या वेळेत सूर्यदर्शनाची चाहूल लागताच उगवत्या सूर्याला वंदन करत यावेळी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे खिरीच्या साहित्याने भरलेलं मडकं चुलीवर ठेवलं जातं आणि अग्नी देऊन ही खीर शिजवली जाते आणि सूर्यदेवाला वंदन करत पोंगालो पोंगल असा आवाज दिला जातो। मकर संक्रांत देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो। मुंबईत वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक सुद्धा राहतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरा करतात। आपण आहोत आता सायन प्रतीक्षा नगरच्या बाजूला आणि त्या विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतीय लोक राहतात। तामिळनाडूचे हे लोक आहेत आणि मकर संक्रांतीला पोंगल या नावानं तिकडे ओळखले जातात। तशाच प्रकारचा हा सण इथे सुद्धा साजरा करतायत मुंबईत। बघू शकतो आपण जवळपास 300 ते 400 चुली विटांच्या करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यावर पारंपरिक पद्धतीनं गोड भात शिजवला जातो। आपण बघू शकतो कशा प्रकारे महिला आहेत, त्या महिला अगदी नटून तटून आलेल्या आहेत आणि इथे चूल पेटवून तो भात शिजवताना पाहायला मिळत आहेत। गोड भात असतो। मकर संक्रांतीची विशेषता अशी आहे की वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो, पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये तिळगुळ घेऊन हा सण साजरा केला जातो, तर इथे हा गोड भात तयार करून हा पदार्थ तयार केला जातो। विशेष म्हणजे सूर्याचं दर्शन झाल्यानंतर ही चूल पेटवल्या जाते सूर्यदर्शन झाल्यानंतर आणि त्यावर हा पदार्थ आहे तो शिजवला जातो। मोठ्या प्रमाणात महिला आहेत, त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा आहेत आणि हा सण एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत। या विभागाचे जे आमदार आहेत ते तमिळ सेल्वन जे आहेत आणि त्यांनी हा जो त्यांनी हा कट करून करता येईल। भाजपाचे या विभागाचे आमदार तमिळ सेल्वम यांनी हा सार्वजनिक उत्सव आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसा, मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।